शरद मोहोळ खून प्रकरणातील प्रमुख आरोपी गुंड गणेश माने याला पुणे पोलिसांनी पाठलाग करत गेल्या आठवड्यात बेड्या ठोकल्या होत्या। आता या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमच्या प्रत्येक बातमीची अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मंगळवारी सापळा रचून आणखी एका गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहेत। अभिजित वरुण मानकर याला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्यात। 31 वर्षीय अभिजित मानकर हा दत्तवाडी येथील रहिवासी आहे। शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 16 आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत। 5 जानेवारी रोजी शरद मोहोळ याला कोथरूड जवळ गोळ्या झाडून खून केला होता। या प्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगाने सुरू केला। आतापर्यंत 17 जणांविरोधात मोक्का लावलेला आहे, तर आतापर्यंत 16 आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत। शरद मोहोळ खून प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। पोलिसांनी पुरावे शोधण्यास सुरुवात केली आहे। पोलिसांनी सांगितलं की आतापर्यंत जवळपास 18,000 ऑडिओ क्लिप हाती लागल्यात। यातील 6 फोन रेकॉर्डमध्ये संशयित डेटा मिळालेले आहेत। एका रेकॉर्डमध्ये मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुळे यांच्यामध्ये संशयित संभाषण होतं। त्या आधारावर दत्तवाडीच्या 31 वर्षीय अभिजित मानकर याला अटक करण्यात आली आहे। ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकानं मंगळवारी मानकरला बेड्या ठोकल्यात। आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय।